एक मत या मतदारसंघाचा एक खासदार म्हणजे तो देशाचं भवितव्य वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी ही लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे। आपण बऱ्याच वेळा नगरपालिका, ग्रामपंचायत, विधानसभेची निवडणूक आपण सगळ्यात महत्त्वाची मानतो आणि त्या निवडणुकीच्या बाबतीत एक उत्साह असतो आणि देशाची निवडणूक म्हणलं का दुर्लक्ष करतो। पण या सगळ्या निवडणुकांपेक्षा जी महत्त्वाची निवडणूक असेल ते म्हणजे लोकसभेची निवडणूक। तर यासाठी महत्त्वाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान वाचवण्यासाठी आज पाहिला असं आपण देश कुठल्या दिशेने चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू आहे। दिल्ली सारख्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं जातं। केजरीवाल सगळ्या देशातील सगळ्यात चांगलं काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ज्या मुख्यमंत्र्याकडे पाहतो आपण ते केजरीवाल साहेबांना आत टाकलं। आपल्या राज्यात सुद्धा अनेक सत्तांतरण झाले 5 वर्षामध्ये, म्हणजे रात्रीत सरकार बदललं। हे कशामुळे झालं? ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या धाक दाखवून त्या ठिकाणी अनेक सत्तांतरण झालेले आहेत। देशात अस्थिर वातावरण करण्याचं काम या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे आज आपण सर्वांनी विचारपूर्वक या निवडणुकीला गेलं पाहिजे। भारत देश एक काळ कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो। त्या भारत देशामध्ये आज काय परिस्थिती आहे? सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याचं सरासरी जर प्रमाण काढलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। सरकार काय म्हणतो? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा। अरे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे। शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दूध धंद्याकडे पाहतो त्या दुधाला चांगले बाजार दिले पाहिजे। शेतीमालाला बाजार भाव नाही द्यायचे, दुधाला बाजार भाव वाढून नाही द्यायचे आणि कशा आत्महत्या थांबतील? एका बाजूला शेतीमालाची जर परिस्थिती पाहिली, खतं, बी बियाणे, औषधं, सगळ्या मजुरीचा अभ्यास सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि ज्यावेळेस माल मार्केटला जातो त्याची पट्टी आणि हे सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर नुकसानीत माल मार्केटमध्ये जातो। दुधाची सुद्धा काय परिस्थिती, पशुखाद्याचे रेट बघा, सगळ्या परिस्थिती जर अभ्यास केला आपण तर जो डेअरीला जातो दूध काय 22-23 रुपये आणि बिस्लरीची बाटली 20 रुपयाला। ही परिस्थिती केंद्र सरकारने केलेली आहे। एका बाजूला 2014ला ज्यावेळेस भाजपचं सरकार केंद्रात आलं त्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की गॅसचे किती रेट वाढले आणि त्यावेळेस गॅस कायला 450 रुपयाला गॅस होता ना, का 350? 450 रुपयाला गॅस होता आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक आमच्या माता भगिनींना सांगितलं होतं की तुम्ही मतदानाला जाताना गॅस शिगडीच्या पाया पडून जा। आणि आज काय परिस्थिती? आज केवढ्याला गॅस आहे? 1170 का 80 रुपयाला गॅस आहे। अरे ही परिस्थिती म्हणजे हा देश कुठं नेऊन ठेवलाय? मुळात आज आपण सगळ्यांनी विचारपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांनी काय दिवा लावला सगळ्यांनीच बघितलं। ज्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ते संसदेत गेले, एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी मांडला नाही, कधी समाज हिताचा कधी प्रश्न मांडला नाही, कधी कुठलं 5 वर्षामध्ये काम सुद्धा नाही केलं। फक्त त्यांना दुसरी एक सवय, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची। यांनी काम मंजूर केलेले पण नारळ फोडले असते, फोडलं का दादा? काही फोडलं ना? स्वतः काही नाही करायचं पण दुसऱ्याच्या कामावर नारळ फोडायचं काम केलं आणि म्हणे आम्ही लय विकास, आम्ही 50-60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे। काय मग मी तुमच्या वतीने प्रश्न विचारतो, 50-60 वर्षात एखादा असा तरी प्रोजेक्ट दाखवा ना, त्याचा कमीत कमी 10-20 लोकांना फायदा होईल। 5-25 वर्ष लोक नाव घेताना असा एखादा तरी प्रोजेक्ट आणला का त्यांनी? काही नाही। आणि फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या, विकासावर बोलायचं पण कुठलं नाही। आज निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर जायला पाहिजे होतं? सामोरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं। त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं? 2019ला मला तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं, मी 5 वर्षामध्ये इतके कामं केले, हा माझा कामाचा लेखाजोखा। या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं पण त्यांच्याकडे एकही विकासाचा मुद्दा नाही। प्राजक्तदादा 4.5 वर्षापूर्वी आमदार म्हणून तुम्ही पाठवलं त्यांना, आमदार म्हणून त्यांनी बघा
त्यांनी कामाच्या माध्यमातून त्या सत्याचा फायदा प्रत्येक वाडी वस्ती कसा विकासाची गंगा पोचल, सार्वजनिक स्वरूपाच्या योजना कशा प्रत्येक गावागावात जातील, व्यक्तिगत स्वरूपाच्या शासकीय योजना कशा प्रत्येक घराघरापर्यंत जातील, हा विचार केला. म्हणून आज ते प्रत्येक गावागावात गेल्यानंतर लोक सांगतात, प्राजक्त दादा तुम्ही हा रस्ता दिला, हा सभा मंडप दिला, हे काम दिलं, ते काम दिलं. तुम्ही ज्या माणसाला आमदार म्हणून पाठवलं त्यांनी तुमचा विश्वास सार्थकी ठरवला, आणि ज्यांना खासदार म्हणून 5 वर्षापूर्वी पाठवलं त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं नाही. निष्क्रिय खासदारांची एक यादी आली ती भाजपची, त्यामध्ये भाजपच्या यादी त्यांचं 3 नंबरला नाव होतं, निष्क्रिय खासदार म्हणून. त्यांच्या लक्षात आलं 5 वर्षांनी अरे आपण आता सपशेला अपयशी ठरलोय, आता जनतेत कसं जायचं. मग त्यांनी डाळ साखर वाटायचा उपक्रम हातात घेतला. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो, डाळ साखर वाटणं हे आमदाराचं आणि खासदाराचं काम आहे का? त्यांचं काय काम आहे? गावातले रस्ते करणे, गावात बंधारे करणे, शहरी भागातलं ड्रेनेज करणे, चांगल्या सुखसुविधा उपलब्ध करून देणे, गार्डन करणे, हे काम आमदार खासदाराचं असतं. पण त्यांच्या लक्षातच नाही आलं. त्यांना वाटलं आता काय आपण तर काही नाही केलं, मग आता काय करायचं, चला डाळ आणि साखर वाटू. अरे तुम्ही जर आमची एवढी किंमत करणार असेल तर आज तुमचे आता आपण त्यांना आता आज प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना. बऱ्याच तालुक्यामध्ये ते ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्त गावागावात गेले त्यावेळेस लोकांनी प्रश्न विचारला, अरे डाळ आणि साखर कुठं वाटते तर काम करा. म्हणले काम करा. अरे साधा सोपा प्रश्न जो तुमच्याशी निगडीत आहे, नगर मनमाड रस्ता, तो रस्ता करता आला का 5 वर्षात? तो रस्ता कोणाच्या हद्दीत आहे? यांच्या नाही, आमच्या नाही, तो केंद्राच्या हद्दीतला रस्ता होता. काय राज्याच्या हद्दीतला रस्ता असता तर पहिल्या गाडीत प्राजक्त दादांनी करून टाकला असता. केंद्राचा रस्ता होता. मी नगर पातळी रस्त्याला उपोषणाला बसलो, मी करून घेतला. म्हणून आता लय मोठ्या घरचं आहे ना, बघू आता होतो का नाही. झाला का? नाही झाला. नगर मनमाड रस्ता, त्या रस्त्याने कमीत कमी 500 लोकांचा बळी गेलाय, 1000-2000 लोकांना अपंगत्व आले. तो रस्ता का करता आला नाही त्यांना, आणि फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या. माझ्यावर काय व्यक्तिगत टीका टिप्पणी काय केली, निलेश लंकेला इंग्रजी वाचता येते का नाही? अरे तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? काम करणारा पाहिजे ना. आले का? या आता या ठिकाणी आपले प्रमुख वक्ते कराळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नितेश कराळे सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सध्या त्यांना लय वांटेड आहे महाराष्ट्रात. कराळे साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा रे, लय लांबून आले ते, बहुत दूर से आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं काय मी, तुम्हाला मराठी बोलणार इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? रिझल्ट देणारा पाहिजे ना. यापुढे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, अरे 24 तास 365 दिवस सर्व्हिस देणारा माणूस आहे. तुम्ही एकदा फक्त विश्वास टाकून बघा. तुम्ही सुद्धा म्हणता ना, अरे काय माणूस आहे, आपली सुद्धा चॉईस काय 1 नंबर निघली. यांच्या सारख्याने मोठ्यापणासाठी पद घेणार नाही, काम करणारा माणूस आहे. मी इथंच सभेत सांगितलं होतं, मी सरपंच झालो, मी त्या सरपंचकीला न्याय दिला म्हणून मला पंचायत समितीत लोकांनी पाठवलं. पंचायत समितीत मला न्याय दिला, पंचायत समितीत मी काम करीत असताना जनतेला न्याय दिला म्हणून मला झेडपीत पाठवलं. झेडपी सदस्याला न्याय दिला त्या म्हणून आमदार केलं, आणि आता आमदारकीला सुद्धा चांगला न्याय दिला म्हणून आता डायरेक्ट ठरलं का? दादाने किती कामं केले असतात कमीत कमी. कोरोनाच्या काळात तुम्ही भरपूर साथ दिलेली आहे आम्हाला. एका फोन मध्ये तुम्हाला सांगतो आम्हाला पाठवलं. अरे त्या कोरोनात सुद्धा माझ्यावर आरोप केला. एक दलाल पत्रकाला हाताशी धरला आणि म्हणले निलेश लंकेने करोड रुपयाचे पैसे काढले. मला काय धंदे यांचे. स्वतः काही नाही करायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त टीका टिप्पणी करायची. काल मला कोणीतरी सांगितलं, एका डॉक्टर मंडळींच्या मीटिंग मध्ये सांगितलं, निलेश लंके
हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट असले ना तर डॉक्टरला दम देऊन पेशंट नेतात. असं डॉक्टरने सांगायला पाहिजे ना. आम्ही सांगतो डॉक्टरांना, काय सांगतो, डॉक्टर साहेब गरीबाचे पेशंट आहे जरा बघा ना काही करता येतं का. असं बोलल्यावर डॉक्टर म्हणतात चालेल ठीक आहे, काय अडचण आहे, 2 रुपये बिल कमी करा. आम्ही कधी चुकीचे कधी दादागिरीची भाषा करीत नाही. फक्त यांनी आता काहीतरी यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यामध्ये वेळ घालीत आहे. एवढं तुम्हाला मी काय सांगितलं, विकासाच्या मुद्दा तुम्ही दादांना आमदार केल्यानंतर मंत्री झाले, कमीत कमी 2,5-3 हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आला फक्त राज्याचं इंजिन असताना. आणि जर राज्याच्या इंजिनला जर केंद्राचं इंजिन जर जॉईन झालं तर एक काम राहीन का सांगा बरं. डबल इंजिनची गाडी पाहिजे का सिंगल इंजिनची. जर राज्याला जर केंद्र जोडीदार असलं तर निश्चित या भागातील कुठलाच प्रश्न राहणार नाही. हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि जाता जाता एकच विनंती करतो, एकदा संधी द्या फक्त, एकदा. तुम्हाला अभिमान वाटणं असं काम करून दाखवू ना. मी ध्येयवाडा कार्यकर्ता आहे, ध्येयवाडा माणूस आहे, अभिमान वाटणं असं काम करून दाखवीन. आणि अभिनय तो कभी नाही हा. मग ही गुलामगिरी कायमच राहणार आहे. त्याच्यामुळे आत्ता नाही तर परत कधीच नाही. आणि हे आता जे मतं मागायला येतात ना, ही शेवटची वेळ आहे त्यांच्यासाठी. कारण पुढल्या त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय, काय त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो, एकदा फक्त माझ्या विश्वास टाकून पहा. अरे तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन, अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन. माझं नातं गोरगरिबांशी, माझं नातं शेतकरी बांधवाशी. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, माझं नातं सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी हा निलेश लंके 24 तास 365 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा हा त्या ठिकाणी शब्द देतो. आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, तिचा आवाज कुठे गेला पाहिजे, डायरेक्ट दिल्लीत. आपलं चिन्ह काय, तुतारी वाजवणारा माणूस, हे आपलं चिन्ह आहे. हे आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात पर्यंत गेलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे, ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि आता शेवटचं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आलेली. आता त्यांचं लक्ष्मी दर्शन चालू झालेलं आहे. बाबा आला की नाही तुमच्याकडे, लक्ष्मी दर्शन चालू झाले. लक्ष्मीला पाठ फिरू नका. गरीबा घरचं लग्न नाही, टिकून घ्या. आणि राहिलं थोडंफार तर माझ्याकडं पण पाठवा. पण मत कुठं, तुतारीला 100%. हा, त्यामुळं सगळ्यांना विनंती काय आहे, आता तुतारी 13 तारखेपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात राहिली पाहिजे. आणि तुम्हाला मी जाता जाता एक सांगून जातो, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तसं आपलं पण वाक्य, तुम मुझे 10 दिन दे दो, कितने, मैं आपको 5 बरस दूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.